महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। आता तुम्ही पाहू शकतात की माझ्या मागे जे खड्डे पडलेत हे दरवर्षी या ब्रिजवर हेच खड्डे पडले जातात आणि त्याच्यामुळे इथे लोकांना खड्ड्यांचाच नाही तर वाहतूक कोंडीचाही सामना करायला लागतो। आज इथे ब्रिजवर वाहतूक पोलीस वाहनांवर कारवाई करतायत, पण इथे होणाऱ्या खड्ड्यांबद्दल कोण बोलत नाही आणि त्याच्यामुळे अजून डबल ट्रॅफिक होते। आणि मला असं वाटतं की उल्हासनगर महानगरपालिकेचा जो PWD विभाग आहे हा अतिशय भ्रष्ट विभाग आहे। कसं असतं की प्रत्येक विभागाला एक प्री मॉन्सून मॅनेजमेंट करावं लागतं की आपल्या शहरात कुठे खड्डे आहेत काय हे महापालिकेला काहीच माहिती नाही। मला वाटतं इथे जी भरती झाली सगळे इंजिनियर अनपढ आहेत, कॉप्या करून पास झालेले इंजिनियर आहेत, त्यांना प्री मॉन्सून मॅनेजमेंट काय असतं काय माहित नाही। आता शहरात खड्डे पडलेत, आता ते येतील त्याच्यात ते ॲग्रिकेट्स टाकतील, त्याच्यावरनं बाईक स्लिप होतील, त्याच्यावरनं लोकांच्या जीवाला डबल धोका होतो। म्हणजे कोणत्याही प्रॉपर वेने इथे काम होत नाहीये। लोकांना म्हणजे लोकांच्या जीवाशी यांना काही घेणं देणं नाहीये। लोक पडतायत मरतायत ह्यांना काही घेणं देणं नाही। हे लोक फक्त यांच्या कमिशनसाठी काम करतायत आणि मला असं वाटतं की ह्यांच्यावर पहिले तर सर्वात प्रथम PWD वर कारवाई झाली पाहिजे की जो खड्डे भरायचा प्रॉपर एक वे असतो की त्या खड्ड्याला साफ केला जातो, त्यातलं पाणी काढून ड्राय केलं जातं, मग त्याच्यात ॲग्रिकेट टाकून इमल्शन टाकून तो खड्डा पॅक केला जातो। हे उल्हासनगरमध्ये फॉलो होतंय का? नाही होते। का नाही होते ह्याचा प्रश्न आमच्या नागरिकांकडनं PWD विभागाला केला पाहिजे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।